मी वर्षा मराठी ब्लॉग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता हे सकाळचं टायमिंग आहे 7:30चं. तर आज जरा उशिरा उठलेली आहे, कारण आज आहे गुरुवार. कारण आमच्या दोघांचं उपवास वगैरे असतात, त्याच्यामुळे डबा वगैरे म्हणजे एवढं नसतं त्याच्यामुळे. तर आता पहिल्यांदा पाणी वगैरे मी तापायला ठेवलेलं आहे. आणि नंतर इथे तुम्ही बघू शकता भांडी जी रात्रीची होती तीसुद्धा मांडून घेते मी. आणि रात्रीचं किचन ओटा सगळं व्यवस्थित असं साफ वगैरे करून ठेवते. तर उठल्यानंतरसुद्धा बरं वाटतं आणि कामाची सुरुवाती छान होते. तर आता ही भांडी सगळी मांडून घेते, तोपर्यंत मुलंसुद्धा उठतात. आणि दुसरंसुद्धा म्हणजे पाणी वगैरे मला तापाय ठेवायला लागतं. तर आता इथे मी रात्री बटाटे शिजवून ठेवलेले होते, साली वगैरे काढून नंतर शिजवून, म्हणजे वेपर्स जे मी केले ना त्याचे थोडेसे राहिलेले होते, तेच मी शिजायला घातलेलं आहे. कारण आता नंतर भाजी वगैरे मी करणारच होती. तर नंतर विचार केला तर पराठे वगैरे करायचे बटाट्याचे, कारण दोघेच होते त्याच्यामुळे. आणि त्यांनासुद्धा खूप आवडतात. आणि आपण कसं नवीन नवीन काहीतरी केलं म्हणजे त्यांनासुद्धा छान वाटतं. मग विचारतात सकाळची उठल्यानंतर, मम्मी आज डब्याला काय आहे. त्याच्यामुळे मग आता पराठेच करायचे. रोज असं भाजी चपातीच असते, गडबडच्या वेळेला असं होत नाही. त्याच्यामुळे मग आज बटाटे होतेच, त्याच्यामुळे शिजवून ठेवले. तर आता इथे मी मॅश करून घेते बटाटे असे बारीक एकदम. कांदा जरी वापरायचं म्हणलं तुम्ही कांदासुद्धा वापरू शकता. तर इथे मी कांदा वगैरे काहीच वापरलं नाही. तर साईडला आले लसणाची पेस्ट आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यानंतर पराठे असे चवीला छान लागतात, त्याच्यामुळे तोपर्यंत बटाटे असे मॅश करून घेते. जास्त असे मी बारीकसुद्धा नाही केलं, थोडंसं असं मोठेच ठेवलेले आहे. तोपर्यंत दादाचं झालेलं आहे, उरकलेलं आहे. तो दीदीसुद्धा आता आंघोळीचे राहिलेले आहे. तर हे मी दुसऱ्यांदा पाणी ठेवलं तापायला. तर आता माझं सगळं आधीच उरकलेलं होतं, नंतर मुलांचंच राहतं. मी उठले की बरोबर ती उठतात, जसं आपण करू तसंही मुलंसुद्धा करतात. तर आता इथे बघू शकता आलं लसणाची पेस्ट, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते मी. आणि सगळं असं मिक्स करून घेते. आता काय असं परतून वगैरे घेत नाही, असं बटाट्यामध्येच मिक्स करून आपलं बटाटा पराठ्यासाठी तयार झालेले या पद्धतीने मी करते. एकदम साधी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने गडबडीच्या वेळेलासुद्धा पटकन पराठे आपले होतात. तर आता इथे एक मिक्स करून घेतल्यामुळे कणिक वगैरे मी मळून ठेवलेली होती, थोडीशीच मळलेली आहे. तर 4 पराठे मी करते दोघांपुरते. तर आता थोडीशी हळद मी परत एकदा टाकली. तर या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे मी. तर आता इथे पराठ्याचं सगळं तयार करून ठेवलं आणि इथे म्हणलं चहा वगैरे करून ठेवते. आता दूध वगैरे आलेलं नाही, तर दूध 9:30-10 वाजेपर्यंत येतं. तर दूधसुद्धा शिल्लक नव्हतं. तर दूध ज्या वेळेस नसतं ना त्यावेळेस दूध खूप लेट येतं, आणि दूध थोडंसं जरी असलं तरी लवकर येतं. तर आता इथे मी कोरा चहा करून पिणार आहे. तर आत्ता वाजले 7, त्याच्यामुळे आता चहा पिले होते तर येते त्याच्यामुळे. तर आता इथे खोबऱ्या चटणी मी लगेच करून घेते. चहा वगैरे घेतला आणि आता इथे खोबऱ्या चटणी करून घेते. खोबरं असं सुरीने कट करून घेतलं आणि 1 मिरची लाल घेतलेली आहे, कारण पराठे म्हणजे मसाला जे केला ना त्याच्यातसुद्धा आपण डाळ तिखट वगैरे टाकलेलं होतं. त्याच्यामुळे मी आता मीठ, डाळ तिखट आणि जिरं एवढंच टाकलेलं आहे. हे सुद्धा आता बारीक मिक्सरला करून घेते. तर इथे बघू शकता एकदम बारीक असं मी करून घेते. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तोपर्यंत दुसरं पाणी वगैरे तापलं होतं ते दीदीलासुद्धा दिलेलं आहे. आणि आता इथे पराठा मी आता करायला घेतलेला आहे. तर आता अशा पद्धतीने लाटून त्याच्यामध्ये मी असं बटाट्याची भाजी आहे ती मी यामध्ये भरून घेते. तर या पद्धतीने गोळा तयार करून घेते मी, तर अजिबात फुटत वगैरे नाहीत. तर आता इथे गोळा लाटून घेते आता मी. तोपर्यंत तवासुद्धा तापत आहे. तवा नंतर मग गोळा तयार वगैरे झाला की मग नंतर मग चालू करून घेते. तर या पद्धतीने माझी सकाळची कामं माझी होतात. सकाळचंच घाई गडबडीचं रुटीन असतं 9:30 वाजेपर्यंत. दुपारनंतर मग निवांत असते, म्हणजे बाकीची कामं छोटी मोठी हे राहतात, पण सकाळची बरीचशी पळापळी असते. तर आता इथे तवा वगैरे तापला, थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून आपला पराठा खाली चिटकणार नाही. तोपर्यंत
आता इथे माझे डबेसुद्धा तयारी होत आहे आणि नंतर माझे मिस्टर 8:30ला जातात. त्यांचीसुद्धा डबा वगैरे आता करून देणार आहे, कारण फक्त खिचडीच करायची आहे. तर या पद्धतीने माझा इथं पराठा वगैरे झालेला आहे. कारण असं नवीन नवीन पदार्थ वगैरे केले की त्यांनासुद्धा खूप आवडतं. तर आता इथे माझ्या दोन्ही साईडला या पद्धतीने भाजून घेते. मुलांनी सांगितले छोटे छोटेच बनव, तर छोटेच बनवलेले आहेत. तर आता कमी गॅसवरती पराठा मी आता भाजून घेतला खरपूस असा. तर लवकर उठल्यामुळे पण असं बरंच आपल्याला वेगवेगळं सुद्धा करता येतं. तर आता माझे पराठे झाले आणि आता किचन ओटासुद्धा लगेच पुसून घेते. तर थोडंसं पीठ वगैरे इकडे तिकडे सांडलेलं होतं, त्याच्यामुळे लगेच मी किचन ओटासुद्धा व्यवस्थित करून घेते. तर इथे दादा आलेला आहे. तेल हे केलेलं त्याला वाटलं निघतच नव्हतं, तर त्याच्यातलं संपलेलं होतं, तर त्याला दुसरं दिलेलं आहे मी नवीन काढून. तर आता इथे मी डबे वगैरे मुलांचे भरून घेते. तर आता मुलांचे टिफिन बॅग आहेत. तर डबे तर एकसारखेच आहेत, पण असं त्यांना ओळखून येतं की ते ज्याचा त्याचा डबा ते ठेवतात. इकडे तिकडे जरी झालं तरी ते म्हणतात मला तू वेगळा डबा दिलास, त्याच्यामुळे त्यांना असा व्यवस्थित डबा द्यावा लागतो. तर आता इथे मी दीदीची 2 वेण्या घालून घेते. तर छोटी केस असल्यामुळे पटकन असे वेण्या घालता येत नाहीत. तर आता इथे मी पटकन असं त्याच्या 2 वेण्या अशा घालून घेते. तर बघा बरीचशी कामं सकाळची धावपळीची असतात. तर दादाचं झालेलं होतं आणि तसं ते उरकून घेतो. तर आता इथं मुलांना मी सोडून आले, कारण सकाळची सोडते. कारण सकाळचं कसं बस कधी उशिरा कधी येते, कधी लवकर येते, त्याच्यामुळे मला जावं लागतं. दुपारचे मग 3 वाजता 3:30 वाजेपर्यंत ती येतात. नंतर मग आता इथं आवरून घेते हॉलमधलं. तर बराचसा पसारा पडलेला असतो, तो मी पहिल्यांदा उरकून घेते. तर माझ्याकडे शोची वगैरे एवढे वस्तू नाहीत, त्याच्यामुळे पटकन असं पुसून वगैरे मी लगेच घेते आणि मग बाकीच्या कामांना लागते. तर किचनमधलं मी आधी सगळं झाडून वगैरे घेतलेलं असतं. नंतर मग बेडरूम आणि हॉलच तेवढा राहिलेला असतो. तर या झाडून मी झाडू वगैरे मारून घेते. कारण पहिला होता तो असा उभा होता, तुम्ही बघितलं असं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि हा झाडू माझ्याकडे लक्ष्मी दिवशी असतं ना, लक्ष्मीपूजन दिवशी त्याच्यासाठी लागतं. तेव्हाचे झाडू आहे ते 2-3 आहेत माझ्याकडे. तर मग याचा वापर मग कसं खाली वाकल्याने सुद्धा आपलं व्यायाम पण होतो, त्याच्यामुळे ह्या झाडू मी लगेच पटकन झाडू मारून होतो. तर आता इथे सुद्धा मुलांना खेळायला वगैरे घेतलेलं होतं, ते सुद्धा आता व्यवस्थित ठेवून देते. नंतर आले की परत आणि पसारा करतात. मग आता सकाळचं उरकल्यानंतर तेवढंच घर व्यवस्थित राहतं, परत आणि आहे तसंच होतं. तर आता हे सगळं झाडून वगैरे मारून घेते मी. तर आता इथे मी झाडांना पाणी घालते. तर छोटे छोटे जे आहेत ना संक्रांती आहेत, ते मी इथं ठेवले, जेणेकरून झाडांना पण होईल आणि चिमण्यासुद्धा पिऊन जातील. तर या झाडावरती समोरचे तुम्हाला दाखवते. इथे चिमण्या बऱ्याचशा बसलेल्या असतात आणि इथं रोजच्या रोज पाणी पिऊन जातात. खूप छान वाटतं. वाट बघत असतात ते चिमणे पाणी पिण्यासाठी. तर इथे मी साय इथे काढून घेतलेली आहे. तर रोजच्या रोज मी अर्धा लिटर जे दूध असतं त्याच्यावरती साय काढून मी ठेवलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवत होते. तर आता एवढे निघालेले आहे. तर तूपसुद्धा माझ्याकडचं संपलेलं होतं, त्याच्यामुळे मी आता तूप काढून घेते. मी या पद्धतीने करते. जास्त मी दही वगैरे लावत वगैरे बसत नाही, त्याच्यामुळे मी असंच करते. साय काढून या पद्धतीने मी तूप काढून घेते. तर साध्या सिंपल पद्धतीने आपण असं करू शकतो. तर एवढ्या साईमध्ये बरंचसं तूप निघतं आणि जेव्हा म्हणजे असं जर साठवून ठेवलं तर जेव्हा कधी नसेल तेव्हा पटकन असं काढू शकतो. तर आता इथे थोडं म्हणजे झालेलं आहे, तर इथे आता थंड असं ठेवून देते. म्हणजे खालचं म्हणजे वरचं तसंच राहिलं आणि तूप खालच्या काढायचं राहिलं. आणि तुळशी जे पान असतं ना ते टाकलेलं आहे. खरपूस असा वास येतो, त्याच्यामुळे मस्त असं लागतं. तर आता इथे मी गाळून घेते गाळणीनं. तर एवढं तूप निघालेलं आहे. तर यामध्ये मी डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. किती आणि मस्त असा कलर दिसत आहे. घरच्या तुपाचं आणि बाहेरच्या तुपामध्ये किती फरक आहे बघू शकता. तर मग या पद्धतीने मला जेव्हा कधी लागेल तेव्हा मी अशा पद्धतीने काढून घेते
आणि साय वगैरे पण एवढं कोण खात नाही, त्याच्यामुळे साय बरीचशी येते. तर मग या पद्धतीने मी काढून ठेवते. तर आता या चपातीवर म्हणजे मुलांना वगैरे खायचं असलं तर मग खातात. तर या पद्धतीने माझं एवढं तूप निघालेलं आहे. तर मग आता इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे. तर चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.